नको रे नको 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 रे पायरे नको. नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर सकाळी 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजता आम्ही जेवत आहोत. या जेवायला मित्रांनो, या जेवायला. अजून ताट वाढायचं आहे पण या जेवायला. आणि आज काय माहिती, दोघांना पण सकाळ सकाळी एवढ्या लवकर भूक लागल्या, त्यामुळे म्हटलं जेवून मोकळं होऊया. म्हणजे मी पण रिकामी होते, दुपारी मला मग जेवायला लागत नाही. गणेशमुळे मी जेवायले खरं तर, नाहीतर मला एकटीला नंतर जेवण जात नाही. मला जरा एवढी भूक लागल्या, पण म्हटलं जेवावंच आता. मित्रांनो जाताना मी गडबडीत एकटा जेवून जातोय, माझ्याबरोबर जेव. मग मी माझं सगळं आवरून निवांत 1-2 वाजतात मला जेवायला. त्यामुळे म्हटलं की आता बस माझ्याबरोबर आणि जेव तुझा. पण 1-2 वाजता जेवली तर जेवली ना, तर मग माझ्या येण्याची वाट बघत बसता. 3:30 वाजता मग 4 वाजता जेव असं करता माझ्याबरोबर. एकट्याला जेवण जात नाही ना, म्हणून तसं होतं. आणि जेवता जेवताच एक पार्सल आलेलं आहे, ते गणेशनं जाऊन घेऊन आलाय. तर ह्या पार्सलमध्ये काय आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. खूप एक्साइटिंग आहे एवढं मात्र खरं. जराकीमधून हे आलेलं आहे मला, कोलॅबरेशनसाठी आलेलं आहे. त्यांनी पाठवलेलं आहे ज्वेलरीज. पण काय काय आहेत हे तुम्हाला मी नक्की दाखवते. तोपर्यंत जरासं सब्र करो, सब्र का फल मिठा होता आहे. कारण मला तर बघून भारी वाटायला लागले नुसतंच पार्सल बघून. पण मी आता जेवा लागली आहे, त्यामुळं थांबायला लागणार आहे मला. काय म्हणतोस गणेश? होय, पण लवकर दाखव, कारण सब्र का फल मीठा होता है और ज्यादा सब्र का फल सड़ा हुआ होता है. लय पिकते काय, लय पिका हुआ होता है. मित्रांनो मस्तपैकी आज एका ठिकाणी जाणार आहे, आणि ते ठिकाण कोणतं आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. मला सांग काय सांगू तुला? कुठलं ठिकाण? तुला घेऊन जाणार मी तिथं. चल. काय खरेदी वगैरे काय करायची? माझी खरेदी आहे रे. मी काय चल. खुश. खाजा पाव देऊ ना. काय आहे पिल्लू? Oh my God. माझ्यासाठी माझ्यासाठी आणले. ओ थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्यात वाटून जावा. माझं बाळ हॅपी. कशा सोनू बाबांनी लगेच घेतलं बाळाला माझ्या. छान बाळ दोन्ही पण. दमलं मी. हो दमणार पिल्या. अब जाके मुझे सुकून मिला. तुम्ही पण या खायला. बाबा किती लाड खातात ना आपलं. आय एम लकी. पिल्या आज इथं बसलास अभ्यासला? होय. काय ती जागा काय झाली तिथली कोपऱ्यातली? गारटा खाली. गारटा पाहिजे आणि त्यावेळेला काय गारटा होता तिथं? काय एसी लावलीस तेवढंच कोपऱ्यात? मग मी तेच सुतार माझ्याकडे. नुसतं 2 दिवसच तेवढं त्याचं कौतुक. चूल भरली बाई. का जाता येताना 3 तास गिळली. ची घाण. असं रे हाडं गाडीवर असं बोलत बोलत शी या पिल्या बाबा ढासं खायला सगळं सोडून आता. भर की भर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती डासच होती की नाही कोणास ठाऊक. का आई? होय होय. लाल ड्रेस काढ नाही वाटतं अंगावर स्कूलचा. पिवळा घातल्या लाल आहे काय कळत नाही. आंधळा सोफा सेटच्या खाली झोपले. बोंबला तुला माहिती आहे लय हुशार रे तू. जन्मल्यापासून हुशार. मामा आलाय म्हणून लपून बसलेली, आणि मामाने एका फटक्यात ओळखला. ऐका बर तू काय घेऊन आलायस मला? गावाला गेलतास ना? म्हैसूरपाक घेऊन आली.
म्हैसूर पाक फक्त आणि कुंदा. मित्रांनो हा फिरायला गेला होता आणि मला म्हैसूर पाक फक्त घेऊन आलाय. जरा तर काय वाटते तुला काय काय घेतलं तुला मामीला बरं. काय माहिती इथं काय नाही आणलं फक्त त्या म्हैसूर पाक आणि कुंदा सगळं धनश्री. अगं तिची बॅगा वर त्या माझ्या खाली होत्या तर परत कुठं काढ बसू धनश्री मध्ये तुम्ही आता तसं. मी हरकून वाट बघायला प्रीतम आज आलं की आज वस्तू येणार माझ्याकडं. प्रीतम काहीच नाही आहे हो. बारकं बाळ आहेस बे. कुंदा आणि म्हैसूर पाक. तुला आणायला बाळच आहे. तिला कुंदा कशाला आणलास? कुतकं घालायला पाहिजे तिला. भरडा घाला पाहिजे गोळी पिळतो. पहिला काय खावं यातलं? मम्मी खाटा ना तुम्ही बघायला म्हणून. असं म्हणतात रे. तिला काय तरी ते बघ, गुडघ्यात मेंदू मारायचं. तुम्ही बघायला कसं टाका मका. टाका मग का कडकन जेव्हा मारायचं. तू कधी एकदा ती काढतात असं झालं ते. त्यात काय आहे? अरे कुंदा नाही आहे यात. मग काय आहे? कुंदा नाही आहे मोकळं दिलंय. मोकळा आहे मग आणि इकडे घेऊन जातो पण चमचा आणायला पाहिजे. परीला काय नाही आणलं पण परीच्या मापाची नव्हतीस. गाड्या बिड्या लय वार होती गाड्या. घर गाड्याने घेता वय परी पोरगा असतं चाललं असतं. नाही खेळण्याला तर मोठी झाली. एकटूच खाली बघ पहिलं चार एकटं गाड्या खाली. घेतल्या पुढचं ते किन्नर सेटचे भरलं सगळं. एवढी मोठी गाडी आहे. 4 गाड्यानंच. पोरं घेतली होय. निक्यानं 2 घेतला, सुरजाने 1 घेतला, मिल्याने 1 घेतला, बंड्याने 1 घेतला. मस्त आहे रे. तोंडात टाकलं विरगळलं. चिकटलं याला. तोंडात टाकलं विरगळलं बघ. भारी आहे. बाबा कसं मित्रांनो गोडसाठी मी मेल्याला उठून बसून एवढं मला आवडते गोड. मग काय काय एन्जॉय केला की नाही? हा एक नंबर. रील्स बिल्स केलाच नाहीस तू? काय ढेकळ करतोय? काय मारत आहे? रील्स आमचीच झाली तिथं. काय शिकून सांगू? गेलाय आणि काय केलं नाही हे काय? सांगणार की रील आमचीच झाली पोरांमुळे. काय? बारक्याच्या लिपिलीमुळे. असं गाडीत बसतोय तेवढे कोण ना कोणते रडायला चालू करते. असं गाडीत बसतोय तेवढे कोणतं रडायला चालू करते. शेवटी येतात 2-3 तर केली तरी गाडी का होईना. झालं ठेवा, सांग. प्रॉमिस केलाय बघ रे. तुपातलं आहे. प्रॉमिस केलाय. हा बघ मी धरला पण नाही त्याचा. प्रॉमिस केलाय. गणू ए माणसं आम्ही हाय इथं. एक खाणार तू आहेस? माहितच नाही आम्हाला. जनावरच वाटतं जनावराला असं घरात नाही. जातो. लय गोड झालं. 20 रुपये 22 रुपये किलोची गोळी पेन मिळते ती. दोन प्लेट. कसं आहे रे म्हैसूर पाक तिकडं? सांगाले की 1200-1300 रुपये किलो. अरे गोड आहे ते आंबट नाही. लय गोड लागलं काय? लय गोड आहे. म्हैसूर पाक लय गोड आहे पण हे. तुम्हाला सांगाल तो कॉफी पिणार आहे आताच खाऊ नका म्हणून. आता कॉफीची काय चव लागायची. अजिबात तर मित्रांनो म्हैसूर पाक एवढं गोड आहे ना. आता कॉफी पूनमने केली होती. ॲक्च्युली पूनमला कॉफी मग मागाशी कर म्हणतो. तर म्हटली आता भाव येणार आहे माझा, भावाबरोबरच करते कॉफी म्हणून आता कॉफी केली होती. आता हे खायचं का ते प्यायचं? मग ते काय खाऊ नका म्हटलेलं का नाही? ते काय पडून ते जातं? ते बुडवून कॉफीत खायचं. हे बघ. दोन्ही पण असं पुढे ठेवलं एवढं भारी भारी आणि ते राहते तसं. मग हे गप बी चाहिए खायचं हे आणि बी गप चाहिए. प्यायचं आता. माझे कष्ट पण वाया गेले नाही पाहिजे. आता पुढच्या महिन्यात काम आहे. जाता जाता एक गुच्ची घातलाय पूनमला. पूनम काय टोचू केलं काय तुला? उजून आहे असलं मारतोय. आवाज आला. समजून नाही येत. माझा पण असा मार खाऊन घेत जाईल. त्याला ताकद पुरत नाही रे माझी. नाही तर ह्याला पण हाडला असता मी सोडतोय. म्हणजे तुला काय म्हणायचं मी कमजोर आहे? कमजोर नाही. अं, फक्त असं हातच म्हणजे असं हे करत नसते. अं, हे वांड आहे. वांड आहे वांड आहे, वांड. वांड. मला म्हटला थंडी वाजायला लागला. जाता जाता म्हणला एक पूनमला गुच्छ घालतो. मी याची काळजी करायला लागलो. थंडी वाजायला जॅकेट दे दे आपलं. अगं माझा पंच सॉफ्ट आहे लागत नाही बघा. फाटलं ते फाटलं मला काय माझ्यापासून 7 वर्षाला पुढे 4-5. तू त्या हळू मार. किती सिंपल कायच लागलं नाही लागलंय मला तुझा तिथं. मग असं काय केलं लागलंय की हात एक मुरगळ्यास 2 गबरे प्रीतम बायकोला मारू नको. माझ्या एकुलती एकच आहे रे. औषध खाल्लंय मी. काल औषध होय होय. हे प्रीत्या गबरे तिला नागिन उठायला
पाणी आली तुझ्या रे बायकोला माया मारतोय मरदा इथं माझ्या हृदयाला लागतं इथं माहिती आहे काय पण हे लय वेळ लागलं बरोबर हे जायचं माझी पोरगी जरा मोठी होती रे मग सांगतो तुला सांग काय करते एकदा मार खाऊन घे हळू पायरीवर नको रे नको 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 रे पायरी नको कुठलं काय मोबाईल फुटला असता माझा त्या दोघांच्या भांडणात दोघांच्या भांडणात हे गपरी त्या एकुलते एक बायको आहे रे ये बघ तोंड बघ पुणे काय करायचं सांगू काय पुणे बस करा गुदगुल्या करायच्या तू पण दोन्ही हात कशाला दिल्यास येड्या अरे पण दोन्ही हात पकडोपर्यंत काय करत होतीस चलो बाय बाय गुड नाईट शिस्तात जा रे पुणे एक मार की त्याला परे पिशवी दे पुणे एकदा गाडीवर बसल्यावर मार बरोबर बाय बाय काय मारतेस मला कसं तर होते घरच्याला मार होय मग मला कसं मारतेस का होय मला उचलून आपटतेस आपटतेस उचलून आपटतेस मित्रांनो कसं करतो अंग दुखाले अंग दाब म्हणताना कधी दाबली नाही कोणी मला भूक लागली आवड की कोणी मोठं हो जरा मोठं हो मी जेवणार नाही जेवायचे मुली ए चला हे घ्या ताटे घ्या जेवल्याने पोट भरते पोट भरल्याने बॉडी येते बॉडी आल्यानंतर छान छान कपडे बसतात फिटिंगला कपडे फिटिंगला बसतात कोणतर म्हणलं असतं छान छान बॉडी झाली स्वतःची सुरक्षा करू शकतेस तर छान छान कपडे यार हा अवघड जाईल शेवटी फॅशन लाईफस्टाईल एवढंच मी चेष्टा करतो मित्रांनो तशी माझी मुलगी लय स्ट्रॉंग आहे तर मित्रांनो पूनम आता मिनी ब्लॉगचं एडिटिंग करते आणि रात्रीचे आता 12:30 वाजलेले आहेत आणि अजून आज तिचं मिनी ब्लॉग झालेलं नाही आहे कदाचित उद्या सकाळी लवकर पडेल कारण आज थोडं बाहेर गेल्यामुळे तिला एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे ते आत्ता एडिटिंग करायला लागल्या तर आजचा ब्लॉग तुम्ही माझ्या डोळ्यात झोप बघू शकता तर आजचा ब्लॉग आपण हा इथेच खतम करू परत व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा चलो बाय बाय गुड नाईट मित्रांनो बाय बाय